पाहिली का दुय्यम? अरे हा दादा पाहिली. बघितलं दुय्यम कशी करतात. आंबा वगैरे सगळं म्हटलं त्यांनी. आता तुम्ही सांगा आंबा म्हणजे काय, कुठचा आंबा आणला यांनी? नाही आता बाद एवढ्याला आंबराईला दुय्यमीच्या मध्ये तो आंबा घेऊन येते ना, पिळतो म्हणते. एकच नाही दोन्ही आंबे पिळतो म्हणते दादा. नाही आता काय गालपिढी येऊ राहिली. आम्ही पळतात का होतो काही समजून नाही. हे एवढं बोलणारे सगळं अरे गालपिढीला आंबे राहिला तर पाहिजे. आणि एंजल ताई जाता टाकवाचा धंदा पकडला. बरोबर आहे. ते आपल्या इकडे आहेत जाते पाटे आहेत टाटवाचे त्याच्यावर पुढे आम्ही काहीतरी विचार केला पाहिजे. बरोबर आणि आपण म्हणता का माझ्या गाण्याची तोड दिली पाहिजे. माझ्या गाणं असं नाही, माझ्या गाणं तसं नाही. आणि पाणी पण म्हटलं, पाणी काहीतरी होते म्हटलं. तुम्ही ऐकलं नाही का? पाण्याचं पण त्यांनी उदाहरण दिलं. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही शायरी करता, आता मी याच्या आधी जी शायरी केली तर तुम्हाला सांगितलेलं की घनचक्कर कोण आहे, माकड कोण आहे, रावण कुठं मिळाला, कोणाला जाणतो कोणाला काय होतं, एक एक शब्द स्पष्ट करून दिलं. आणि आधीच म्हटलं तर नारी निंदा मत करू, नारी हे रतन की खान म्हटलं की नाही याच्या आधी. पण याला केव्हा एक तरी मारुतीला, या मारुतीला काय करू सांगा, मी किती जोडे मारू? नाही जाऊ द्या. काय होत मारुती म्हणते की मी नावाचा मारुती आहे, तर मी काय करू? माझ्या टोंगराला सांग. नाही तरी तसं नसते. सवेरे का भूला यदि शाम को घर वापस आ गया उसे भूला नहीं. हुकमाचं काम नसतं काय. आता काय त्यांनी खूप लोकांची शायरी केली, पण आपण त्याला वेगळेच फिरलो ना, तो आपल्याला मोकळाला धावतो ना, आपण त्याला फिरू असतो. बरोबर नाही का? असं झालं ते. पण त्यांना तर्क म्हणली कशी म्हणली, आई बाबा उडती माझा अरे उतारी नाही आहे कसं आहे गाणं. आणि कसं मला वाटते, अरे तुम्ही खाटाच्या भाकरीवर, आम्ही खाटाच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही खाटाच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आई बाबा उडती माझा अरे उतारी नाही आहे. बाई खरं आम्ही खाटाच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही खाटाच्या भाकरीवर आई बाबाची सही आहे. तर असं याची चर्चा आहे. आणि साहेबांनी म्हटलं का मी जो गाणं म्हणतो त्याची तोड द्या, पण तुम्हाला गाणं काय म्हणता कसं म्हणता हे जमलं नाही, म्हणून पहा तुमच्या गाण्याची तोड देतो आम्ही. म्हणून मी म्हणते भाऊ त्यांच्या गाण्याची तोड देतो. की शाहिरी तुला जमली ना, निशाणा तुला जमला मारुती. अरे निशाना तुला जमला ना, म्हणून मी म्हणते की शाहिरी तुला जमली ना. शाहिरी तुला जमली ना, शाहिरी
बसले. जे मूर्ख माणसं आहेत त्यांना दाता असे करून हसायला बसले. पण त्या मूर्ख माणसाने पैसे देताना हे नाही म्हटलं याचा अर्थ सांग साल्या, याचा अर्थ सांग. एका आंब्याचे ना दोन्ही आंब्याचा अर्थ सांग काय तुझ्या. शायरी अशी होते. तुम्ही नुसते शायरी बघायला आले, काय करायला मला त्याचं नाही समजायचं. तुम्ही ज्ञानी ध्यानी आहेत ना, माझ्यासारखे लहान मुलं नाही, तर तुम्हाला विचारलं पाहिजे ना किती मुलगी मगापासूनची म्हणत आहे तुला की तत्वज्ञानाची शायरी कर. आणि तो जेव्हा मला बोलतो तेव्हाच मी त्याला म्हणते. आता त्यांनी मला काय म्हटलं, एंजल आमलेट खाऊ नको बाई, आमलेट नको खाऊ मा, आमलेट खाणं चांगली गोष्ट नाही. अरे भाड्या तू मला सांग की मी आमलेट म्हटलं तर त्याच्या आधी तू काय म्हणालास, अंड्यावर आलीस का म्हणून मी आमलेट म्हटलं. अंड्यावर आलीस का म्हणाला म्हणून मी आमलेट म्हटलं. बरोबर आहे. मग तुझ्या मला काय म्हणतो, माझ्या तोता पाहिलीस का म्हणून मी काय म्हटलं की तोताने आतमध्ये टाक, पिंजऱ्यात बाहेर आला ना फडफडून नाही दे, पिंजऱ्याच्या बाहेर सुद्धा येऊ देणार नाही, तिथंच मुरकुटून टाकी. त्याच्याच उत्तर मी दिले. याला शाहिरी म्हणतात. मी नाही बोलत त्याला, तो मला बोलत आहे. आता आला ह्या राऊंड मध्ये तर काय म्हणाला, मी आंबा दाबतो. आंबा एकच आंबा नाही, मी दोनही आंबा दाबतो. पण इथून कोणीतरी असं काय म्हटलं की आंब्याचा अर्थ सांगितलं, आमच्या माया बहिणी बसल्या, अर्थ सांगून जा आतमध्ये, अर्थ सांगून जा. ते एंजल आहे मी, तुला सांगितलं पाहिजे. आणि याच्या नंतर पण येशील ना, आणि जेवढं तुला उभं व्हायचं आहे हो, पण त्याचा अर्थ मला सांगून जा. नाहीतर मी मग तुला एक गोष्ट म्हणून देते की जंग लगी तलवार पर धार लगानी होगी. अरे वाह. जंग लगी तलवार पर धार लगानी होगी. और कुछ लोग अपनी औकात भूल जाते हैं, शायद उनकी औकात उनको याद दिलानी हो. बराबर है. अरे ठोको थाली, अरे ठोको थाली. अरे वाह क्या बात है. कुछ लोग अपनी औकात भूल जाते हैं, उनको उनकी औकात दिखानी होगी. ऐसा तेरी औकात किसी ने नहीं दिखाई होगी. एंजल से पड़ा पड़ा है तेरा, वो तो सुरमा है, सुरमा. नंगी खानदान, नंगी खानदान, जितना नंगा होना है उसके साथ हो जाओ. मेरे साथ नहीं चलेगा ऐसा, मेरे साथ नहीं चलेगा ऐसा. क्यों? मैं तेरी नहीं उतार रही हूँ, तू मेरी क्यों उतार रहा है. जब मैं तेरी नहीं उतार रही तो मेरी क्यों उतार रहा है. तुझे मैं अब शब्द बोल रही हूँ क्या, और नहीं बोलती तो तू आगे मत बढ़, इसलिए बोलती हूँ कि वार करते मी, वार करते तर नेम माझा चुकत नाही. मी वार करते तर नेम माझा चुकत नाही. आणि तुम्ही करता डंक्याची शायरी, तर आम्ही काय झक मारत नाही. बरोबर आहे. ती एंजल आहे मी, माझं नाव म्हणूनच माझ्या मामापाने ठेवलं एंजल. देखा एक ख्वाब तो ये एंजल पैदा हुई. देखा एक ख्वाब तो ये एंजल पैदा हुई. और तेरे जैसे की औकात याद दिलाने के लिए पैदा हुई. छोड़ूंगी नहीं तुझे मैं. आज तेरे से पाला पड़ा है ना मारुति, तेरे को भी मैं नहीं छोड़ूंगी. तो जैसा यहाँ पे आके भोग के जाता है ना, तो तेरी औकात तुझको दिखा दूंगी. 21 एंजल से पाला पड़ा था, ये सुरमा नहीं है. एंजल है अपने नाम की, याद रखना, भूलना मत.
बाजा बाजी की ना बाजी आलेला आहे। मी आणि माझा मंडळ आम्ही खूप खूप आभारी आहोत। हे होती माझ्या गाण्याची तर्ज आणि आता जरा माझ्या गाण्याचे शब्द आहेत। आणि हा गाण्याच्या सुरुवातीला मला मारुती शाहीर यांची गाण्याची तोड द्यायची होती, कारण की त्यांनी माझ्या गाण्याची तोड दिली होती, तर मला पण दिलं पाहिजे, म्हणून आपण गाण्याची तोड घेऊया। आओ बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या अरे बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं, या हटवार पोरीनं जागा पटकन फुटावल्या, या हटवार पोरीनं जागा पटकन फुटावल्या। बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं, बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं, या हटवार पोरीनं जागा पटकन फुटावल्या, या हटवार पोरीनं जागा पटकन फुटावल्या। बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं, मला 101 रुपयाचं बक्षीस आलं, म्हणून मी आणि माझी पार्टी यांच्याकडनं आम्ही आभारी आहोत। आणि इथं झाली गाण्याची तोड, म्हणून काय म्हणते मी बघा। अहो शेतकरी दादा तू बोलत जरा आणि याच्या आसकुड बागवतो, शेतकरी दादा तू बोलत जरा माल बंडीत लादवतो, आणि ह्या मालाच्या वजनाला तुझा आसकुड बागवतो, ह्या मालाच्या वजनाला तुझा आसकुड बागवतो। शेतकरी दादा हा बोलतोय माल बंडीत लादवतो, शेतकरी दादा हा बोलतोय माल बंडीत लादवतो, या मालाच्या वजनाने तू आसकुड बागवतो, या मालाच्या वजनाने तुझा आसकुड बागवतो, या मालाच्या वजनाने तुझा आसकुड बागवतो, या मालाच्या वजनाने तुझा आसकुड बागवतो। शेतकरी दादा हा बोलतोय माल बंडीत लादवतो, शेतकरी दादा हा बोलतोय माल बंडीत लादवतो, या मालाच्या वजनाने तुझा आसकुड बागवतो, या मालाच्या वजनाने तुझा आसकुड बागवतो। तर ही होती मारुती शाहीरांची गाण्याची तोड। माझ्या पण गाण्याची तोड दिली आणि मी पण त्यांना त्यांच्या गाण्याची तोड दिली, हे संकेत झालं बरोबर। आता आपल्या गाण्याला आपण सुरुवात करायची। काळाची लगाने
पडशील रे खाली माझ्या तळच्याने कसा पडशील रे खाली दुधी भोपळा पोपट गेले दुधी भोपळा पोपट गेले आणि मिरच्या मारत या घोराळ गावी या सळ्या कांद्याला येईल का भाव नाही ना मैं वही शेरनी हूँ छोड़ूंगी नहीं मगर क्या बात तेरा बिछाना मैं छोड़ूंगी सोनिया बिछाना मैं छोड़ूंगी सोनिया चाहे तू इसे छोड़ के अरे भाग तू
काहीतरी बोलत होता म्हणून त्याच्यासाठी हे गाणं बनवलंय की जग झालं सारं फुटायला लागलं तुझी घागर तुझ्या मडका तुझ्या हट्टा आणि जे काय या घरात सगळं आणून टाक तुझा हट्टा तुझा मडका नळाला मारुतीच्या पाणी सुटायला लागलं तुझा हट्टा आणि सुटायला लागलं तुझ्या हंडा तुझी गाय तुझी मडकी तुझा सगळं काय नडाला आणि तुझं पाणी सुटायला लागलं तुझी घागर नडाला पाणी सुटायला लागलं इसलिए कहती हूँ